रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी अल्केश महानुभाव. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण शहादा तालुक्यातील मंदाना गाव इथे आलो आहे. तर त्या शेतकऱ्यांचे आपण संवाद साधून घेऊया. तरी शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता मिरचीचा प्लॉट आहे. त्याची मिरचीच्या प्लॉटची कॅनोपी वगैरे फ्लॉवरिंग बघू शकता शेतकरी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं सर, ह्या प्लॉटला, मिरचीच्या प्लॉटला टोटली रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट यूज केलेले आहे सर, वापर केला आहे. या मिरचीच्या प्लॉटवर काय अडचणी आल्या होत्या आणि त्या काय प्रॉब्लेम झाला होता मिरचीला, मिरची त्यांचा ग्रोथ होत नव्हता मिरचीचा, मग ते आपण त्या शेतकऱ्यांशी जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, मी पाटील किशोर मधुकर, राहणार मंदाने, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. सर, तो माझा हा जो प्लॉट आहे 28 जूनची लागवड होती. 28 जून नंतर म्हणजे 4 जुलैपर्यंत प्लॉट चांगला होता. ज्या वेळेस मी 6 जुलैला शेतात आलो त्या दिवशी मला प्लॉटवर व्हायरस वगैरे, पानं पिवळी पडलेली दिसली, काही झाडं म्हणजे मरणाच्या मार्गावर होती, मर पडत होती. मग मी लगेच 12 जुलैला यूट्यूबच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेक बारामतीची जी कंपनी आहे त्यांच्याशी संवाद साधला. मग त्या कंपनीचे मला नंबर वगैरे भेटले. मी त्यांना थेट कॉल केला आणि त्या कॉलच्या माध्यमातून मग त्यांनी बोलले ते आमचे प्रतिनिधी शहाद्यामध्ये काम करता. आणि मग मी त्या दिवशी मला अल्केश सरांचा नंबर दिला, सरांना फोन केला. दुसऱ्याच दिवशी सरांनी मला प्रोडक्ट दिले. एवढेच नाही, सर मला बोलले ही तुमची मिरची अशी झाली ना म्हणे चुरडा मुरडा, 100% रिझल्ट भेटेल म्हणजे भेटेल. आधी सरांनी मला प्रोडक्ट दिले, पैसे नंतर द्या, पैसा 1 रुपया पण घेतला नाही. आणि त्या दिवसापासून मी टोटली रामा ॲग्रोटेकचे जेवढे पण प्रोडक्ट वापरतोय तर मला 100% रिझल्ट आजपर्यंत भेटलेला आहे. आणि सरांनी मला सुरुवातीला नॅनोशक्ती असेल, रूट मॅजिक असेल, मायक्रो न्यूट्रन असतील इत्यादी जे पण हे आपण बघू शकता. फवारणीसाठी आपलं नेमकरंज, रामा गोल्ड, आणि फवारणीसाठी रामबाण इलाज, जसं आपण ब्रह्मास्त्र म्हणतो ते म्हणजे निमकरंज. 6 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी तुम्ही निमकरंजची जर फवारणी घेतली, कुठलाही आजार पिकावर फिरणार नाही. कुठलेही मावा तुडतुडे असतील, रस शोषक किडे असतील, काहीही तुमच्या पिकावर येणार नाही. आणि रामा ॲग्रोटेक एवढी भारी कंपनी आहे, आजपर्यंत मी कुठल्याच कंपनी एवढे पेस्टिसाइड यूज केले, केमिकल असतील, ऑर्गॅनिक असतील, पण रामा ॲग्रोटेक सारखी कंपनी आजपर्यंत मी पाहिलेली नाही. शेतकरी मित्रांनो, जसा मला हेड ऑफिस, रामा ॲग्रोटेकच्या हेड ऑफिस मधून मला फोन आला की बा मंदाना, शहादा तालुक्यातील मंदाने गाव आहे, शेतकऱ्यांचा फोन होता. तर त्यांचा फॉलोअप घ्या तुम्ही, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांची काय समस्या आहे मिरचीमध्ये, तर त्यांची जाणून घ्या. तर दुसऱ्याच दिवशी मी त्या सरांना कॉन्टॅक्ट केला, त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि दुसऱ्या दिवशी मी प्लॉटवर पोहोचलो. प्लॉटवर बघितलं की प्लॉट अतिशय एकदम कंडिशन खूप खराब होती प्लॉटची सर. एकदम म्हणजे ज्यांना म्हणजे काढायचा प्लॅन होता सर, त्यांना की मिरची काढून टाकू बा असं विचारतं. मग मी जो प्लॉट व्हिजिट केली त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं, आपल्या प्रॉडक्टची माहिती दिली. मग त्यांना सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, 100% हा प्लॉट सक्सेस करून दाखवतो मी, तुम्ही आपलं ट्रीटमेंट करा. मग आपण सुरुवात केली सर, त्यांना नॅनोशक्तीपासून सुरुवात केली. नॅनोशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोटन ड्रिप म्हणून सोडायला दिलं आणि वरून स्प्रेला आपलं रामागो, स्टीमगो, मायक्रोटन असे प्रॉडक्ट वापरायला दिले. मग त्यांचा दोष, त्यानंतर एवढं सोडा आणि वरून स्प्रे घ्या, मग मला 2-3 दिवसांनी कॉल करा, मी येतो व्हिजिटला. मग त्यानंतर मी 3 दिवसांनी व्हिजिट आलो. स्वतः शेतकऱ्यांचा फोन आला, सर 1 नंबर मिरची झाली, तुम्ही प्लॉटवर या, एकदम रिझल्ट व्यवस्थित आहे सर, की पुढचं आपल्याला पूर्ण शेड्यूल रामा ॲग्रोटेकचे वापरायचं आहे. मग त्याप्रमाणे आपण त्या किशोर सरांना मंदाने गावाला, तर त्यांच्या मिरचीच्या प्लॉटला आपण पूर्ण शेड्यूल फॉलोअप करतोय सर. तर बघू शकता सर आजचे मिरचीचे रिझल्ट आणि कॅनोपी वगैरे, पानाची साईज, फ्लॉवरिंग वगैरे बघू शकता सर. सर, ज्यावेळेस तुम्ही कंपनीला कॉल केला रामा ॲग्रोटेकला, मग त्या मॅडमांनी काय सांगितलं तुम्हाला, कसं काय हा, मी कंपनीला कॉल केला. मग कसं असतं, जसं आपण म्हणजे आपल्याला पोहता येत नाही, आपण पाण्यात पडलेलो जे,
तर मग आपल्याला हातपाय जर हलवले तर आपण जिवंत राहू शकतो. ही संकल्पना माझ्या डोक्यात आली. मग मी कंपनीवाल्यांशी संवाद साधला, मॅडमांना बोललो, मॅडम म्हटलं असं असं आहे, पण मला शंका होती. तर मॅडमांनी का तुर्तास सांगून दिलं, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील किंवा काही. मग मी त्यांच्याकडनं नंबर घेतला. तरी म्हटलं मॅडम तुम्ही मला नंबर द्या. मग मी नंबर घेतला, सरांना कॉल केला. माझी मिरची अगदी गेलेल्या अवस्थेत होती, जिवंत राहणार नाही मला सुद्धा वाटत होते, पण चला एक प्रयत्न तर करून बघू. आणि प्रयत्न केलं. आणि जे रामा ॲग्रोटेक आहे त्या औषधीच्या नावातच राम आहे, म्हणजे साक्षात रामांनीच वाचवलेलं आहे हा बरोबर, मिरचीचा बरोबर. प्लॉट. आणि रामा ॲग्रोटेकची सर्व्हिस बद्दल काय सांगू इच्छिता सर शेतकऱ्यांना? हा सर, रामा ॲग्रोटेकची जी सर्व्हिस आहे अगदी एकदम फास्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारचं, जसं आपण मार्केटमध्ये बघतो असंख्य दुकाने उघडून बसलेले आहेत, डायरेक्ट घेऊन जा. पण रामा बांधावर ॲग्रोटेक वाले जे आल्याशिवाय- आहेत, बांधावर आल्याशिवाय, पिकाची पाहणी केल्याशिवाय औषध देतच नाही. अरे शेतकरी मित्रांनो, या शहादा तालुक्यातील ज्या बी भागात आपले जे बी क्रॉप आहे, ऊस झाले, पपई झाले, मिरची झाली, केळी झाली, जे बी तुम्हाला काही समस्या असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सर. आपली शॉप आहे रामा ॲग्रोटेकची शॉप तिखोरा गाव येथे आहे. तुम्ही तिथे येऊन कॉन्टॅक्ट करू शकता, भेट देऊ शकता. आणि माझा नंबर मी स्क्रीनवर टाकतो सर, ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी टोटल तुमचे केळी, पपई, मिरचीचे शेड्यूल आपण त्याची ट्रीटमेंट देऊ सर. सर तुमचे पर्यंत राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी पोचले नसते तर तुमच्या या मिरची पिकात काय फरक आहे? सर, जर रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आले नसते तर तुम्हाला ही मिरची बघायला भेटली नसती. या जागेवर तुम्हाला मक्की वगैरे किंवा दुसरं पीक बघायला भेटलं असतं, एवढं निश्चित आहे. तर आपण समाधानी आहात का सर? हो सर, खूप समाधानी आहे. पैसे जाऊन त्या पैशांचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी झाला आणि माझं पीक वाचलं, भरभरून उत्पन्न येईल अशी आशा आहे. तरी सर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तर माझं एकच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी हा भ्रम डोक्यातनं काढून टाका की ऑर्गॅनिकने फरक पडत नाही. पण रामा ॲग्रोटेकचं रिझल्ट म्हणजे जर पाहिला, अगदी तिसऱ्या दिवशी आपल्याला रिझल्ट बघायला भेटतो. आणि शेतकऱ्यांनी, मी तरी म्हणतो, रामा ॲग्रोटेकच वापरायला पाहिजे. आपली निरोगी राहील, पिकं पण चांगले राहतील आणि आपल्या पैशांचा पण अपव्यय होणार नाही. प्रोडक्ट काय जास्त महाग नाही आहे. आणि तुमचं रासायनिक पेक्षा स्वस्त आहे का महाग आहे सर? नाही, अगदी स्वस्त आहे, परवडण्यासारखं आहे. शेतकरी मित्रांनो, आज जो हा व्हिडिओ बनवतोय याच्या मागे आमचा कुठलाही म्हणजे जाहिरात करण्याचा हेतू नाहीये. मी एक शेतकरीच आहे आणि या प्रोडक्टचा खरोखर मला एवढा छान रिझल्ट भेटला आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर माझ्या प्लॉटवर व्हिजिट करायची असेल तर किशोर मधुकर पाटील माझं नाव आहे. माझं गाव आहे मंदाने, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. माझं भोंगरे आणि गोल्हेपाडा शिवाराच्या मधोमध शेत आहे. तर तुम्ही माझ्या प्लॉटला व्हिजिट करून स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघू शकता. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका कुशंका असेल तर ज्यावेळेस मिरचीचा तोडा होईल तर फ्लावरिंग कशी आहे, काय आहे, फळ किती लागलेलं आहे, मिरची किती आहे, सर्व गोष्टी तुम्ही स्वतः या तोड्यामधून बघू शकता. आणि किती उत्पन्न आलंय, काय आलंय ते पण तुम्ही बघू शकता. किंवा समक्ष तुम्ही भेट देऊ शकता. तर मित्रांनो, हा मिरची पिकातली पहिला भाग आहे. आपण अजून दुसऱ्या भाग आपण घेणार आहोत. दुसऱ्या भागमध्ये आपण व्हिडिओ दाखवणार आहोत, काय त्यांचं उत्पन्न निघालं, किती हार्वेस्टिंग केल्यानंतर किती उत्पन्न, 1.5 एकरामध्ये किती पहिला तोडा कितीचा झाला, हे आपण दुसऱ्या भागमध्ये दाखवणार आहोत. सर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. राम आहे तो कमाल आहे. राम आहे तो कमाल आहे. शेतकरी मित्रांनो, रामाचा माणूस म्हणजे शेतकरीच्या कामाचा माणूस. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.